आजकाल मोरिंगा पावडर म्हणून जे मिळतं त्यालाच आपण शेवग्याच्या पानांची पावडर म्हणून ती ओळखली जायची. पूर्वीच्या काळापासून आपण आपल्या आहारात ते वापरतोय, पण आज फॅन्सी डाएट आली त्याच्यामध्ये त्याला मोरिंगा पावडर म्हणून हे ओळखलं जाऊ लागलं. शेवग्याच्या पानांचा रस हा एकतर बाह्य आणि आभ्यंतर अशा दोन्ही गोष्टींसाठी तो उपयुक्त आहे. बाह्य उपयोग काय होतं, तर एखादी जखम झाली असेल तर तिथे आपण शेवग्याच्या पानांचा रस लावला तर ती जखम लवकर भरून येण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे जर आपल्याला डॅन्ड्रफ वरचेवर होत असेल तर त्याच्यावर शेवग्याच्या पानांचा रस, कापूर आणि खोबरेल तेल ह्याचं मिक्सचर तयार करून स्काल्पला एक 10 मिनिटं लावून ठेवायचं आणि नंतर वॉश करायचं. ह्याने वरचेवर होणारा जो काही डॅन्ड्रफ आहे तो कमी व्हायला सुद्धा हेल्प होत असते. शेवग्याची पानं ही कृमिघ्न सुद्धा आहेत. जंतांची जर टेंडन्सी असेल तर ती कमी होण्यासाठी हेल्प होत असते. त्याचबरोबर रक्त शुद्धकर आहे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कुठलेही दोष साठलेले असतील तर ते पूर्णपणे शरीराबाहेर काढण्यासाठी शेवग्याच्या पानांचा आपल्याला उपयोग होत असतो. अल्सर्सचा प्रॉब्लेम असेल तर त्यावर सुद्धा आपल्याला शेवग्याच्या पानांचा रसाचा किंवा पानांचा उपयोग करता येत असतो. म्हणून शेवग्याच्या शेंगांची पानं, शेवग्याच्या शेंगा ह्याचा आपल्या आहारात समावेश असणं हे आपल्या उत्तम आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे.